आज मनोज जरांगे पाटलांचा जो काही लढा होता, आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कुठेतरी कल्याण व्हावं, आमची गरिबांची लेकरं कुठेतरी उंच पदावर जावीत, एवढाच हेतू अंतःकरणामध्ये ठेवून काका समाजासाठी लढत होते. कुठेतरी हा लढा पूर्णतेकडे गेलेला आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष काका हा लढा स्वतः हाती घेऊन लढत होते फक्त आपल्या समाजासाठी. माझं एक नेहमीचं वाक्य आहे काकांसाठी की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये, या भारतामध्ये आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण सरकारलाही सांगा संपला नाही आणि संपणारही नाही मनोज जरांगे पाटलांचा दरारा, मनोज जरांगे पाटलांचा दरारा. फक्त लढणं समाजासाठी होतं. अजूनही जगाला सांगतात लढल समाजासाठी, मरल समाजासाठीच. महिला मंडळ या माणसानं घरादाराचा त्याग केला, बायका मुलांचा त्याग केला, नातेवाईकांचा त्याग केला, सगळ्या गोष्टीचा त्याग करून फक्त समाजासाठी लढत राहिले. कीर्तनामध्ये 2 तास बोलायचं म्हटलं तर 4 वेळेस आम्ही पाणी पितो. 17 दिवस उपोषण केलं या माणसाने फक्त मराठा समाजासाठी. जगातला असा कुठला माणूस आहे की हातामध्ये माई घेऊन बायकोला सांगितलं आलो तर तुझा आणि गेलो तर कुंकू पुसून तयार राहा, असं सांगणारा पहिला माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. समाजासाठीच लढायचं, समाजासाठीच मरायचं. तुम्हाला सांगेल हा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आज आपले जेव्हा आरक्षण भेटलं तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये अशी काही मुलं आहेत बाबा PSI झाले, IPS झाले, कलेक्टर झाले, इंजिनियर झाले. आणि माझं तरुण बांधवांना आवर्जून सांगणे, मुला मुलींना सांगणं फक्त आरक्षणावरती अवलंबून राहू नका. अभ्यास करणं ही तुम्हाला काळाची गरज आहे. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढे तुम्ही जास्त उंच जाल. अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला सांगणं हा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. कारण 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगामध्ये दिल्ली हलवणारे मनोज जरांगे पाटील. समाजासाठी जो हा लढा हाती घेतलेला आहे काकांनी, समाजासाठी लढत राहिले, लढत आहेत, लढत राहतील. मी एक शेवटी छोटस एक गीत तयार केलेलं तेवढं म्हणते आणि सेवेला मी पूर्णविराम देते. आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं, आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं. एक जरांगे पाटलानं सार सरकार हल्लं भरलं.